महिला वर्गासाठी अत्यंत आवश्यक निर्णय होणार. या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींची माहिती. रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म ही त्रिसूत्री हा अर्थसंकल्प नवीन ऊर्जा देणार. मोदींचं आश्वासन. कुणबी आणि मराठा एकच, कुणबी मराठ्यांची फोड जात. मनोज जरांगेंचं वक्तव्य. मराठ्यांचा व्यवसाय शेती, कुणबी प्रमाणपत्र द्या, आता आमचा अंत पाहू नये. मनोज जरांगेंची मागणी करत संताप व्यक्त. रखडलेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला. मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू करू आणि त्यांना परत आणू अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर. दरम्यान ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेणार. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीच्या दौऱ्यावर. पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीमध्ये पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित. मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर दाखल. नामदेव महाराज शास्त्रींसोबत मुंडेंची चर्चा. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात. 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता 2025-26 अर्थसंकल्प सादर करतील. पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचे निर्देश. 100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्याच्या सूचनाही दिल्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून राज्यात प्रथमच स्वतंत्र आरोग्य धोरण राबवणार असल्याची घोषणा. भविष्यात महाराष्ट्रात आरोग्य पर्यटन संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल. कराडच्या शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती. मुलुंडमधील मिठागराची 58.5 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आली. आता येथील आणखी 56 एकर जागा धारावी पुनर्विकासासाठी दिली जाणार आहे. ही जागा जून 2025 पर्यंत धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलुंडमधील एकूण 114 एकर जागा अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येईल. धारावी पुनर्विकासाच्या सर्वेक्षणाबाबत कठोर भूमिका. रहिवाशांना सर्वेक्षण सहभागी होण्याचं आवाहन. यासोबतच यापुढे धारावीत फेर सर्वेक्षण केले जाणार नसल्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्पातर्फे नमूद. वर्ध्यात पालकमंत्री भोयर यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समिती बैठक पार. राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करणार. जिल्हा नियोजन समितीचा निधी वेळेत खर्च करताना कामाचा गुणवत्ता राखावा असे देखील सूचना पालकमंत्र्यांनी दिल्यात. पंजाबचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते भगवंत मान यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी निवडणूक आयोगाची धाड. पैसे वाटल्याचा आरोप झाल्यामुळे भरारी पथकाची धडक. मात्र त्यांना घरात येऊ देण्यात आलं नाही. अफगाणिस्तान पश्चिम राजस्थानमध्ये सक्रिय असलेला थंड वाऱ्याचा झोत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता. 3 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. कोकणात माघी गणेशोत्सवाला सुरुवात. ठिकठिकाणी गणेश मंडळाच्या माध्यमातून बाप्पांचं वाजत गाजत स्वागत. रत्नागिरी देखील राजरत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून खरंतर बाप्पांची देखणी मूर्ती वाजत गाजत आणण्यात आली. आरंभ युवा फाउंडेशनच्या वतीनं माघी गणेशोत्सवाचं आयोजन. मीरा रोडच्या बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत. बाप्पाच्या आगमनावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. माघी गणेश जयंतीनिमित्ताने कांदिवलीच्या इच्छापूर्तीचे जल्लोषात आगमन. यावर्षी मंडळाकडून प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा सादर. वसंत पंचमी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याची तयारी. विठ्ठल रुक्मिणी सभा मंडपामध्ये रुक्मिणी स्वयंवर कथेचं आयोजन. तर विवाह सोहळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्रांमध्ये पंचपक्वान भोजनाची व्यवस्था. आंध्र प्रदेशमधील तिरुपतीमध्ये रथसप्तमीचा उत्साहापूर्वी विविध वाहनांची घेतली चाचणी.
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी होणार. चौकशीसाठी 3 सदस्यांच्या न्यायिक आयोगाची स्थापना. न्यायिक आयोग आज घटनास्थळी भेट देणार. चंद्रपूरच्या वरोरा शहरात जिल्हास्तरीय सरपंच महोत्सवाचं आयोजन. सरपंच खेळणार कबड्डी सामने. राज्यातील हा पहिलाच उपक्रम. नांदेड शहरातील महात्मा फुले शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन. 56 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात येतं. विरारच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात कला क्रीडा 2025 ही शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित. विरार पूर्व व पश्चिम परिसरातील 42 शाळांनी यात सहभाग नोंदवला. मोबाईलचा खरं तर अतिरिक्त वापर टाळावा व व्यसनापासून दूर राहून मैदानी खेळाकडे वळावे या हेतूने कला क्रीडा स्पर्धेचं आयोजन. अकोल्यात पाणी फाउंडेशन शेतकरी गटातर्फे जैविक कंपाऊंड पाहणी अभ्यास दौरा आयोजित. अभ्यास दौऱ्यात सुमारे 300 महिलांनी नोंदवला सहभाग. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात खरबूज फळ दाखल. बाजारात खरबुजाची अवाक मोठ्या प्रमाणात असून 40 रुपयांनी एक खरबुजाची विक्री होते. टोमॅटोची लागवड करून 3 लाख रुपयाचं उत्पन्न. जिंतूर तालुक्यातील तांदूळवाडीतील शेतकऱ्याने 3 एकरमध्ये टोमॅटोची लागवड करून मिळवलं उत्पन्न. पैठण तालुक्यात गव्हाचे पीक बहरल्याचं चित्र. सध्या गव्हाच्या पिकाला ओंब्या लागलेल्या असून गव्हाचं पीक जोमात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नांदेडच्या मुदखेड तालुक्यात काकड फुलावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. यामुळे शेतकऱ्यांना करावी लागत आहे महागडी औषध फवारणी. वेंगुर्ला तालुक्यातील अनेक आंबा बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणात फळधारणा. हापूस आंब्याचा मुख्य हंगाम मार्च अखेर किंवा एप्रिल पासून सुरू होण्याची शक्यता. हिंगोलीच्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड. केळीला 2100 रुपये प्रति क्विंटल दर. केळीच्या भावात सुधारणा. शेतकरी आनंदात. सांगलीच्या आटपाडीमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार. महाराष्ट्र आणि कर्नाटक खरं तर राज्यातील सुमारे 150हून अधिक बैलगाडी सहभागी. वाशिममध्ये हरभऱ्याला हमीभाव मिळत नाही. हमीभाव संकल्प केवळ घोषणेपुरताच मर्यादित राहिला का, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित. देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. यावेळी स्वतः पोलीस अधीक्षक राजकीय नेत्यांच्या अंगरक्षकांच्या नेमणुका करणार आहेत. विशेष म्हणजे 7 दिवसांनी या ड्युटीमध्ये बदल केला जाईल. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुलेला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यासोबतच कोठडी आज संपणार असल्याने पुन्हा बीडच्या न्यायालयात सुनावणी होईल. बीड जिल्ह्यात 2 फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश लागू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं घेतला निर्णय. या आदेशानुसार मोर्चे, निदर्शने, आंदोलने परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध. घाटकोपर होर्डिंग कोसळल्या प्रकरणाचा अहवाल गृह विभागाकडे सादर. मुंबई पोलिसांनी गृह विभागाकडे केला हा अहवाल सादर. परभणीत पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन. वाहन चालकाची आरोग्य तपासणी करण्यात आली. सोबतच भव्य रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचं देखील आयोजन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयात उपलब्ध करून दिली जाईल. या आशयाचे फोन काही उमेदवारांना आल्याची धक्कादायक ध्वनिफीत समोर आली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षकांमध्ये खरं तर खळबळ आहे. या प्रकरणाची आयोगाकडून दखल घेण्यात येईल. पुणे पोलिसांकडे तक्रार करत उमेदवारांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलंय. परभणी शहरात जागोजागी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगार. यासोबतच नागरिकांना घाणीमुळे नाहक त्रास. त्याच्यामुळे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याची चर्चा. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कळमगव्हाण ते जाम अढाव या पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना या पांदण रस्त्याची पाहावी लागते वाट. चंद्रपूर शहरातील गोल बाजारात अतिक्रमण हटवा मोहीम कारवाई. अतिक्रमण वाहनाखाली एका व्यापाऱ्याचं गांधीगिरी आंदोलन. बुलढाणा शहराला लागूनच असलेल्या खामगाव रोडवरील ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट्याचा वावर. बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल.
चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामांचा काही भाग कोसळला. वडाळ्याच्या दिशेनं जाणाऱ्या मेट्रोच्या बांधकामाचा भाग सुमन नगरमधील सोसायटीवर कोसळल्याची घटना. जीबीएस उद्रेकानंतर 3 आठवड्यांनी सरकारला जाग. आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना. औषधांच्या उपलब्धतेवर खरं तर देण्यात आला भर. आतापर्यंत 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शेगावमध्ये भाविकांना झाली मारहाण. सीसीटीव्ही फुटेज आलं समोर. पोलीस आणि नगरपालिका ऍक्शन मोडवर. संपूर्ण शेगाव मंदिर परिसरातील अतिक्रमण केलं जमीनदोस्त. धुळ्यातील देवपूर भागात असणाऱ्या अवैध कॅफेसह लॉजवर देखील धाड. अश्लील चाळे करणारे तरुणींना घेतलं ताब्यात. आमदार, पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनाच्या वतीने संयुक्त धाड टाकत केली कारवाई. कोल्हापुरात चंदन चोरी प्रकरणी खरं तर उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घेतला चोरट्यांचा कोल्हापूर पोलिसांच्या एलसीबीने शोध. आरोग्य केंद्र बंद करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना नोटीस. आरोग्य विभागाने बजावली नोटीस. यासोबतच सोयगाव तालुक्यातील जरंडीमधील ही घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.